उद्योग स्थलांतरावरनं फडणवीसांनी पवारांना उत्तर दिलेलं आहे। 76% डिफंक्ट कंपन्या होत्या असं फडणवीस म्हणाले असून कंपन्या बंद झाल्याचा गैरसमज बाळगू नका, एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही असा विश्वासही त्यांनी इथं व्यक्त केलाय। तर राज्यामधल्या बहुतेक कंपन्या या बंद पडल्याचा दावा करण्यात आलेला होता। आपण पाहतोय राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारलेला होता। संसदेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर संसदेकडून त्यांना जे उत्तर आलं त्यामध्ये धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली होती, ज्यामध्ये पुणे चाकण परिसरामधल्या अनेक कंपन्या यासह राज्यामधल्या अनेक कंपन्या बंद पडत होत्या। मात्र या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही। उद्योग स्थलांतरावर फडणवीसांनी पवारांना हे उत्तर दिलेलं आहे। यासह ज्या कंपन्या बंद झालेल्या आहेत त्यापैकी 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या, याचा अर्थ त्या कंपन्यांची नोंदणी सुद्धा झालेली नव्हती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काय टीका केली होती आणि त्यावर फडणवीसांचं उत्तर आले ते आपण पाहतोय। संसदेमध्ये खासदार राजाभाऊ वाजेंच्या एका प्रश्नावर उत्तरात केंद्र सरकारनं जे उत्तर दिले, काही नवख्या नेत्यांनी त्या संदर्भात सोयीचा अर्थ काढून समाज माध्यमावर पोस्ट केल्या। संसदेमध्ये खासदार राजाभाऊ वाजेंच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारनं माहिती दिली होती। त्यामध्ये राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याची माहिती होती आणि त्यावरनं नवख्या नेत्यांनी या संदर्भात सोयीचा अर्थ काढून समाज माध्यमावर पोस्ट केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा या संदर्भात टीका केली होती आणि याच टीकेला आता मुख्यमंत्र्यांकडून हे उत्तर मिळालेलं आहे। संसदेचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन नुकतंच झालं आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये शरद पवारांचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या कंपन्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता केंद्र सरकारकडून जी आकडेवारी आलेली होती ती अत्यंत चक्रावून टाकणारी होती, कारण की यामध्ये हजारो कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी बघायला मिळत होती आणि त्यावरून शरद पवारांनी टीकाही केलेली। दरम्यान यावर शरद पवारांनी काय टीका केली होती ते आपण आधी पाहूयात। तर चाकण औद्योगिक वसाहतीतील 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज, रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं हे आपल्या राज्यातला भूषावह निश्चितच नाही।